सावंतवाडी शहराची ओळख असलेल्या ऐतिहासिक मोती तलावाच्या काठावर आज पारंपरिक उत्साहात नारळी पौर्णिमा सोहळा पार पडला। वर्षानुवर्षाच्या परंपरेनुसार सावंतवाडीकरांनी मोती तलावात नारळ अर्पण करून जलदेवतेला नमन केले। दरवर्षीप्रमाणे यंदाही सावंतवाडी पोलीस ठाण्यातून मानाच्या सुवर्ण नारळाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली। ही मिरवणूक मोती तलावाच्या काठावर पोहोचल्यानंतर सावंतवाडी संस्थानाचे राजेसाहेब खेमसावंत भोसले आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम यांच्या प्रमुख उपस्थितीत सुवर्ण नारळाचे विधिवत पूजन करण्यात आले। पूजनानंतर हा मानाचा नारळ अत्यंत श्रद्धेने मोती तलावाच्या जलात अर्पण करण्यात आला। सुवर्ण नारळ तलावात अर्पण करताच उपस्थित स्थानिक युवकांनी पाण्यात उड्या मारून नारळ मिळवण्यासाठी एकच उत्सुकता दाखवली। मात्र दरवर्षीच्या तुलनेत यंदा तलावाकाठी नागरिकांची आणि पर्यटकांची गर्दी काहीशी कमी पाहायला मिळाली। या पारंपरिक सोहळ्याला सावंतवाडी संस्थानाचे राजे खेमसावंत भोसले, युवराज लखमराजे भोसले, नगराध्यक्षा श्रद्धाराजे भोसले, पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदुम, सभापती आनंद नेवगी, सभापती दीपाली भालेकर, माजी नगरसेवक सुरेंद्र बांदेकर, सभापती सुधीर आडिवरेकर, दिलीप भालेकर, काका मांजरेकर, कृष्णा राऊळ गवस, पोलीस कर्मचारी धोत्रे, आबा पिळणकर यांसह अनेक स्थानिक नागरिक उपस्थित होते। दरम्यान स्थानिक आमदार दीपक केसरकर यांच्या वतीने अर्चित पोकळे यांनी मोती तलावात श्रीफळ अर्पण करून या परंपरेत सहभाग नोंदवला। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।